छत्रपती संभाजीनगर शहरातील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी संत एकनाथ रंगमंदिराच्या समोरचा हा एक प्रमुख रस्ता जो आहे तो रहदारीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। हा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे। या रस्त्यावरून कुठलेही वाहनं जाऊ किंवा येऊ दिली जात नाही, त्यामुळे नागरिकांना सुद्धा वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होतोय आणि हा रस्ता बंद ठेवल्यामुळे ही जी आसपासची आपण दुकानं बघताय या दुकानाची आहेत त्यांचा सुद्धा व्यवसायावरती मोठा परिणाम झालेला आहे। हे सगळे व्यावसायिक आहेत। संत एकनाथ रंगमंदिर आणि हा सगळा जो परिसर आहे तो अत्यंत महत्त्वाचा मोठ्या बाजारपेठेचा परिसर मानला जातो। मात्र हाच रस्ता बंद ठेवल्यामुळे या सगळ्या व्यावसायिकांचं सध्या नुकसान होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकता की हा सगळा रस्ता बॅरिगेट लावून पुढेपर्यंत आणि सगळीकडे बंद केलेला आहे, त्यामुळे इथल्या व्यवसायांवरती मोठा परिणाम जो आहे तो झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। हे काही असे व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी रस्त्यावरती सातत्याने मोठी गर्दी असते, मात्र आज हा रस्ता बंद ठेवल्यामुळे इथल्या व्यावसायिकांचं नुकसान झालेलं आहे। हे सगळे आपण दुकानं आस्थापना आहेत ते आपण बघू शकता की या ठिकाणी एकही गिराईक नसल्यामुळे इथल्या व्यावसायिकांचं सध्या मोठं नुकसान झालेलं आहे। दादा आपलं दुकान आहे, किती वेळ झाला बंद आहे रस्ता? 2 तास झाले सर। काय नुकसान कस्टमर येते ना सर, याच्यामध्ये असं आहे। आमची विनंती असं मोठ्या वेळेला दुसरं काहीतरी त्या मार्ग काढावे असं बंद। येस हां। तर हे मोबाईल व्यावसायिक आहेत, त्यांचं सुद्धा नुकसान झालं असं म्हणतायत। इकडं सुद्धा काही व्यावसायिक आहेत, आपण त्यांना सुद्धा या ठिकाणी बोलणार आहोत। दादा तुम्ही व्यावसायिक इथे? बरं बरं, काय नाव तुमचं? राहुल कोठारी। काय किती वेळ झालं बंद आहे? बंद सर एक वाजेपासून बंद आहे। 3 तास झाले? 3 तास झाले आणि अजून आता समजा प्रोग्राम चालू आहे, समजा अजून 1.5-2 तास आधीच धंद्याने त्याच्यात असं बंद करून ठेवलं आहे। सगळं परेशानी होते, कोणीच येऊ शकत नाही आतमध्ये। आता ह्यांनी काय केलं, इथं गाड्या उभ्या होत्या, गाड्या उचलून नेल्या सगळे। आता पोरं वर क्लास ट्युशनमध्ये बसलेले, त्यांना तर माहीत पण नाही त्यांची गाड्या उचलून नेली म्हणून। ते जेव्हा ट्युशन संपल्यानंतर खाली येतील तर त्यांना कळतील, अडचण होईल ना त्यांची। कमीत कमी 20-25 गाड्या उचलून नेले। अशा पद्धतीने या व्हीआयपी मुवमेंटसाठी हा रस्ता बंद ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे। गेल्या 3 तासापासून हा रस्ता बंद आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।